नमस्कार. झुंजार SC37 न्यूज उस्मानाबाद या यूट्यूब चॅनलमध्ये व ब्लॉगमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. मी आप्पासाहेब शिरसाटे, झुंजार SC37 न्यूज उस्मानाबाद या यूट्यूब चॅनलचा व ब्लॉगचा मुख्य संपादक आपणास देत आहे. दिनांक 15 एप्रिल 2026च्या धाराशिव, उस्मानाबाद व परिसरातील 10 ठळक घडामोडी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती मिरवणुकीच्या दिनी आनंदनगर पोलीस ठाणे व शहर पोलीस ठाणे यांनी मिळून 21 मंडळावर व डीजेवर केली कारवाई. मुद्देमालासह वाहने लागली पोलीस ठाण्यात. जागा नसल्यामुळे हे डीजे लागले मुख्यालय परिसरामध्ये. सांची प्रतिष्ठानच्या वतीने 15 वर्षापासून मोतीचूर लाडू वाटप केले जाते. जयंती दिनी याचे आयोजन प्रमोद हावळे, सचिन चव्हाण, राहुल सोनवणे, मनीष बनसोडे यांच्या सहकार्याने केले जाते. पाणी व मोतीचूर लाडूचे वाटप. कामगार कल्याण भवन येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी. यात गायन व चळवळीतील योगदान कार्याचा केला गौरव. यामध्ये कामगार संघटनेचे अध्यक्ष आनंद भालेराव यांच्या हस्ते केले फोटोचे पूजन. ज्येष्ठ शिक्षण व मूळचे ताकविकी गावचे असलेले स्वातंत्र्य सैनिक व मल्टीपर्पज हायस्कूल व जिल्हा परिषदेकडे शिक्षण सेवानिवृत्त असलेले गोवर्धन यादव सर यांचे वयाच्या 91व्या वर्षी झाले निधन. कपिलदार स्मशानभूमीत झाले त्यांच्यावर अंत्यसंस्कार. बेंबळी पोलीस ठाणे परिसरात गावात महिलेवर झाला अत्याचार. एकावर पोलीस ठाणे येथे विविध कलमानुसार गुन्हा दाखल होऊन पोलिसांनी केला तपास सुरू. उंडरगाव तालुका रोहारा येथील पहाटेच्या सुमारास गल्लीबोळातील घरात घुसून धुमाकूळ चोरट्यांनी घातला. कॅमेऱ्यात झाले चोरटे कैद, परंतु अंधार असल्याने ओळख पटविणे झाले आहे मुश्किल. पण गावातील लोकांनी केली गस्त वाढविण्याची मागणी. तुळजापुरात सैनिकी शाळेजवळ तोतया पोलिसांनी मंगरूळ येथील पती पत्नीस सोन्याचे दागिने सह लुटले. याबाबत 2 फसव्या तोतया पोलिसांविरोधात तुळजापूर येथे गुन्हा दाखल. जिल्हाभरात उन्हाचा कडाका वाढला. जनतेने बाहेर जाणे टाळावे. घरात देखील होते जनता घामाघूम. काक्रंबा येथे अण्णासाहेब पेट्रोल पंपासमोर 41 वर्षीय सदाशिव क्षीरसागर यांना बियर बाटली व सळईने केली बेदम मारहाण. याविषयी 3 जणांवर तुळजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. अमेरिका व भारत व्यापार करार रद्द करण्याविषयी धाराशिव उस्मानाबाद जिल्हा काँग्रेसने दिले जिल्हाधिकारी यांना निवेदन. या होत्या धाराशिव, उस्मानाबाद व परिसरातील 10 ठळक घडामोडी. अशाच घडामोडी पाहण्यासाठी झुंजार SC37 न्यूज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, तसेच बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा झुंजार SC37 न्यूज उस्मानाबाद यूट्यूब चॅनल. धन्यवाद.